बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहात राज्यातल्या खासदारांची बैठक बोलावली। या बैठकीला मवियानं बहिष्कार टाकलाय। मात्र त्याच वेळी राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे या बैठकीला उपस्थित आहेत। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीवर राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बैठक बोलवण्याचं काय औचित्य, फक्त औपचारिकता आहे का, असा सवाल तटकरेंनी उपस्थित केलाय। सुनील तटकरेंच्या आरोपांना बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उत्तर दिलंय। ही बैठक अचानक ठरली नसून आठवड्याभरापूर्वी ठरली असा दावा राहुल शेवाळे यांनी केलाय। शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरेंचा पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला लेखी उत्तर सादर करण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे। ठाकरेंच्या पक्षाकडून 112 पानांचं लेखी उत्तर सादर करण्यात आलंय। या लेखी उत्तरात ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या मुख्य नेता पदावर आक्षेप। अजित पवारांच्या टीकेला शंभूराज देसाईंनी उत्तर दिलंय। विरोधी पक्ष नेत्यांना अशी विधानं करावीच लागतात, तसंच लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन त्यात महिलांचं प्रतिनिधित्व नक्की दिसेल असा पलटवार शंभूराज देसाईंनी केलाय। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तर स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे। मागे मी प्रयत्न केले होते पण तेव्हा ठरलं नाही, आता उद्धव ठाकरेंमुळे ते येत असतील तर स्वागत आहे, असंही चव्हाण म्हणाले। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना रोखण्यात आले। संगमनेरमध्ये मतदान केंद्रावर प्रचार करत असल्याचा आरोप करत प्रांताधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। धुळे जिल्ह्यातल्या आमदार मंजुळा गावित यांनीही धुळे शहरात मतदानाचा हक्क बजावला। यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील मतदान केंद्रात दाखल होत्या। त्यांनी मंजुळा गावित यांना नमस्कार करत मतदानासाठी आवाहन केले। अहमदनगरच्या मतदार यादीत भाजप खासदार सुजय विखे पाटलांचं नाव नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे सुजय विखे पाटील मतदानापासून वंचित राहिल्याची चर्चा आहे। नगरमधील ऑनलाईन यादीत सुजय विखे यांच्या नावाचा एकच मतदार आहे। सनातन धर्माचा अर्थ मानव धर्म आहे। सनातन धर्मासोबत छेडछाड करणं म्हणजे माणुसकीसोबत छेडछाड केल्यासारखं आहे, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय। रामदेव बाबांनी जामनेर इथल्या बंजारा मेळाव्यामध्ये मोठं वक्तव्य केलंय। आम्ही हातात शस्त्र घेतली तर एकही ख्रिश्चन मुस्लिम दिसला नसता, असं वक्तव्य त्यांनी केलंय। मालेगाव शहरातल्या कॅम्प भागात असलेल्या आदिवासी सेवा समितीच्या सिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकाकडून मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विद्यार्थ्यांना हाताने शौचालय साफ करण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप होतोय। पोलिसांनी या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतलं। मतदान करावं यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतं, मात्र अजूनही मतदानापर्यंत तरुणांमध्ये उत्साह निरुत्साह दिसतोय। अशातच अकोल्यातील 87 वर्षीय डॉक्टर हरीश अलीचंदानींनी मतदानाचा हक्क बजावला। अमरावती विभागामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी मतदान पार पडलं। यात अमरावतीमधील कापूस तळणी इथल्या नवरदेव गोपाल लोंढे यांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला। लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान केलं पाहिजे असा विश्वास गोपाल यांनी व्यक्त केला। जालन्यातल्या देवमूर्तीमध्ये रेड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रविवारी दुपारी या झुंजी लावण्यात आल्या। या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाड टाकली, मात्र आयोजक पळून गेले। लोकशाहीची व्याख्या सांगणाऱ्या चिमुकल्या कार्तिकची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून कार्तिक वजीरला व्हिडिओ कॉल करून त्याची विचारपूस करण्यात आली। कार्तिकला दृष्टीबाधा असल्यानं त्याच्यावर मुंबईतल्या रुग्णालयात मोफत उपचार करून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलं। लोकशाही या विषयावर भाषण देणाऱ्या कार्तिक वजीरला जालन्यातल्या समृद्धी साखर कारखान्याने दत्तक घेतलंय। कार्तिकच्या शिक्षणाचा आणि वैद्यकीय खर्च समृद्धी साखर कारखान्याने उचललाय। बीडमधील रेवकी गावात मयत व्यक्ती रोहियोच्या कामावर दाखवून पैसे उचलल्याच्या संदर्भात
न्यूज 18 लोकमतनं नरेगाच्या कामावर भ्रष्टाचाराचं भूत अशी बातमी चालवली। बोगसगिरी थांबवण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनानं आता NMMS ॲपचा वापर करण्याचा निर्णय घेतला। गुहागरमधील शृंगारतळी बाजारपेठेत मोकाट बैलांची झुंज रंगल्याचं पाहायला मिळालं। अर्ध्या तासाहून अधिक काळ रंगलेली झुंज पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। बैलांच्या झुंजीचा व्हिडिओ नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला। थकीत कर वसुलीसाठी धुळे महापालिकेनं पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीसोबत मोबाईल टॉवरधारक थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला। पालिकेच्या हद्दीत तब्बल 65 कोटी रुपयांची कर वसुली थकीत आहे। राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। बुलढाणा शहर पोलीस स्टेशन इथं या संदर्भात तक्रार देत धीरेंद्र शास्त्री यांना महाराष्ट्रात यायला बंदी घालावी, अन्यथा वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरेल असा इशारा वारकरी संप्रदायाच्या वतीनं देण्यात आला। भंडारा जिल्हा महिला व बाल विकास विभागानं बालविवाह रोखले या प्रकरणी 4 गुन्हे सुद्धा नोंदवण्यात आले। दरम्यान प्रशासनाच्या उत्तम कामगिरीमुळे भंडारा जिल्ह्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वात कमी बालविवाह आहे। बायको हरवल्याची पोलिसात तक्रार देणं नवरदेव आणि सासरच्या मंडळींसह माहेरच्या मंडळींना महागात पडलंय। अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिल्याप्रकरणी 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मलखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं आपलं कर्तव्य आहे। यासाठी पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मलखांब स्पर्धेचं आयोजन करण्याचा संकल्प राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला। माढा तालुक्यातल्या मोडणीम इथं राज्यातल्या एकमेव चतुर्मुख जैन मंदिराच्या कल्याणक प्रतिष्ठान आणि वेदी प्रतिष्ठा महोत्सवाच्या निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली। यात पश्चिम महाराष्ट्रातील हजारो जैन बांधव सहभागी झाले। यावेळी भगवान महावीर यांच्या मूर्तीची हत्तीवरून मिरवणूक निघाली। कर्जफेडीसाठी वेश्या व्यवसायाला लावू अशी धमकी खासगी सावकारानं महिलेला दिल्यानं खळबळ उडाली आहे। करवीरमधील वडनगे या गावामध्ये ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली नाही। नांदेडमधील हदगावमधल्या पाथरडमध्ये एका शेतकऱ्याला महावितरणनं जोरदार शॉक दिलाय। अल्पभूधारक शेतकरी दादाराव पवारांकडे वीज कनेक्शन नसताना सुद्धा महावितरणनं 70,000चं बिल पाठवलंय। वीज कनेक्शन लावण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार मागणी केली होती। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात रविवारी संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसानं मका, मिरची आणि कापसाचं नुकसान झालंय, तर अवकाळी पावसाचं पाणी शेतात साचलंय। धुळ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्यामुळे अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। सोलापुरातल्या सावरकंठा जिल्हा संघानं गाय आणि म्हशीचा दूध दरात वाढ केली आहे। त्यामुळे गायीच्या दुधाचा खरेदी दर 38 रुपये 96 पैसे झालाय। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या दूध संघापुढे एक नवा पेच निर्माण झालाय। राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेत कायम करावं, कर्मचाऱ्यांना सेवा सवलती देण्यात याव्या या प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। हा मोर्चा केंद्र सरकारच्या विरोधात असल्याचं संयोजकांनी स्पष्ट केलं। भाजपचे नेते आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आपल्याच सरकार विरोधात 1 फेब्रुवारीला काम बंद आंदोलन करणार आहेत। अनेक प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं हे आंदोलन करावं लागत असल्याचं नरेंद्र पाटील म्हणाले। अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये प्रक्रिया आज पार पडली, पण सकाळपासून निवडणूक घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाश्ता आणि जेवण सुद्धा दिलं गेलं नाही। त्यामुळे निवडणूक विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। गोंदिया शहरातील इंगळे चौकात 8 ते 10 माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय। माकडांच्या उच्छादामुळे अनेकांची घरं, दुकानं आणि गाड्यांचं नुकसान झालंय। माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत। सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे।
रिक्षा चालकानं महिलेला घरी सोडतो सांगून घरी न नेता पनवेलमधल्या एका पडीक इमारतीच्या टेरेसवर नेऊन दोघांनी तिच्यावर अत्याचार केला। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका नराधमाला बेड्या ठोकल्या असून एक जण फरार आहे। बोरिवली पश्चिम पोलिसांनी अवघ्या 10 तासात घरातून बेपत्ता झालेली 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी शोधून काढली आहे। पोलिसांनी मुलीचं मेडिकल करून तिला कुटुंबियांच्या ताब्यात दिले। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर 40 म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झालाय। या अपघातात 9 म्हशी ठार झाल्या। जालन्यातल्या बदनापूर जवळ हा अपघात झालाय। ट्रक चालकाला झोप अनावर झाल्यानं अपघात घडल्याचं समोर आलं। वाशिमच्या मंगळूरपीर शहरातल्या 2 मंदिराच्या दानपेटीतले रोख रक्कम आणि मूर्तीवरचे दागिने चोरीला गेलेत। मंदिरातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास झालाय। दरम्यान पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। खेडमध्ये माणगावकडून जंगल तोडीसाठी आलेल्या एका लाकूड तोड्याचा त्याच्याच सहकार्यानं खून केलाय। लाकूड तोड्याचा मृतदेह एका महिन्यानंतर आंबवली वरवली या गावच्या घनदाट जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला। लातूर शहरातल्या विवेकानंद पोलीस ठाण्यात एका आरोपीने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये रात्रीच्या वेळी संशयितरित्या आढळलेल्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। एका रुग्णालयात रुग्णाच्या शस्त्रक्रियेवेळी धक्कादायक प्रकार घडलाय। रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये असताना डॉक्टरांमध्ये जोरदार भांडण झालं। रुग्णाची शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टरांमध्ये झालेली शाब्दिक चकमक कॅमेऱ्यात कैद। एक पोल डान्स करणारी महिला सध्या अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतेय। गरोदर महिला पोलवर चढून डान्स करताना दिसते। मिशिगनमध्ये राहणाऱ्या या 36 वर्षीय महिलेचं नाव डॅनियल निकोल असं आहे। व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी तिच्यावर कडाडून टीका केली आहे। तिनं देखील भडकलेल्या युजर्सना प्रत्युत्तर देऊन गप्प केली। सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असताना मात्र व्हायरल होणारा व्हिडिओ एखाद्या ॲक्शन मूव्हीसारखा आहे। पोलीस एका ट्रकचा पाठलाग करत असताना तो ट्रक उलटतो। ट्रकचा वेग इतका असतो की त्याची काच खिडकीचा भाग मोडतो। मात्र ही गाडी भीषण अपघातानंतर सुद्धा वेगानं पुन्हा सरळ पुढे जाते। जणू काही झालंच नाही अशा पद्धतीनं ही गाडी पुढे गेली। तुम्ही कधी हवेत चालणारा माणूस पाहिलाय? सोशल मीडियावरच्या एका व्हिडिओत एक तरुण हवेत नुसता चालत नाही तर गोलाकार चालत असलेला दिसून येतोय। त्याची ही करामत पाहून रस्त्यावर चालणारे सुद्धा अवाक झाले। रॅम्पवॉक ही काही फक्त माणसांची मक्तेदारी नाही आणि हे सिद्ध केलंय एका बदकानं। त्याची आकर्षक चाल पाहून एखादी मॉडेल सुद्धा त्याच्याकडे टिप्स घ्यायला जाईल यात शंका नाही। लहान असताना जादूचे प्रयोग पाहून सगळेजण आश्चर्यचकित व्हायचो, पण आत्ताचा जमाना तसा राहिला नाहीये। असाच एक जादूचा प्रयोग सुरू असतानाचा तरुण तिकडे आला आणि त्यानं त्या जादूची पोलखोल करून टाकली। डिझनीचा लायन किंग चित्रपट बच्चे कंपनीसोबत मोठ्यांना सुद्धा आवडीचाच आहे। हा चित्रपट पाहत असताना एका कुत्र्याच्या पिल्लाची चांगलीच घाबरगुंडी उडाली। त्याची ही भीती कॅमेऱ्यात कैद झाली। प्रजासत्ताक दिनाला कर्तव्य पथावरच्या परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळालाय। 3.5 शक्तीपीठ आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा महाराष्ट्राचा चित्ररथ पाकिस्तानच्या उत्तरेकडच्या पेशावर शहरातल्या मशिदीमध्ये झालेल्या स्फोटात एका इमामासह 32 लोक ठार झाले तर 147 जण जखमी झालेत। हा आकडा अजून वाढण्याची भीती आहे। महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्तानं दिल्लीतल्या गांधी स्मृती इथं प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रार्थना सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली। उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीच्या वर्चस्वावर 2 गटात जोरदार हाणामारी झाली। या घटनेत 5 जण जखमी झाले।
सध्या जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपात केली जाते। आता फिलिप्स कंपनीने जगभरातल्या 6000 नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली। स्लीप डिव्हाइस रिकॉलमुळे झालेल्या नुकसानीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला। श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेची सांगता झाली। यावेळी ऐन बर्फवृष्टीत काँग्रेस नेते राहुल गांधींची सभा पार पडली। श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असताना काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी बर्फात खेळत असल्याचं दिसून आलं। जम्मू काश्मीरच्या विविध भागात जोरदार बर्फवृष्टी झाली। श्रीनगरमध्ये रस्ते, घरं, झाडांवर बर्फ साचलाय, तर दल लेक पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी बर्फवृष्टीचा आनंद लुटला। वेगवेगळ्या ट्रेंडिंग गाण्यावर सेलिब्रिटी आपले व्हिडिओ बनवत असतात। असाच बारिशे या गाण्यावर करिश्मानं एक व्हिडिओ बनवलाय। या व्हिडिओला लाखो चाहत्यांनी पसंती दर्शवली। सोनाली कुलकर्णी सध्या जैसलमेरमध्ये आहे। सुट्ट्या एन्जॉय करताना काही फोटो तिनं शेअर केलेले आहेत। तिचे हे फोटो चाहत्यांना आवडलेत। या फोटोला हजारो लाईक्स मिळतात। सनीनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय। यात ती आपली पाठ वाजवताना दिसते। तिच्या या मजेशीर व्हिडिओला चाहत्यांनी विशेष पसंती दिली। काजोलनं आपले क्लासी फोटो इन्स्टावर शेअर केले। तिचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भावलाय। पठाण चित्रपटाच्या टीमनं एक दिलखुलास मुलाखत दिली। यावेळी पठाण नंतर आता बॉलिवूडमध्ये कोणता ब्लॉकबस्टर चित्रपट पाहायला मिळणार असा प्रश्न दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांना विचारण्यात आला। या प्रश्नाचं उत्तर देताना सिद्धार्थ यांनी पठाणच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली। नृत्याची आवड असलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदारनं काही दिवसांपूर्वी हुआ छोकरा जवारे या गाण्यावरचा डान्स व्हिडिओ शेअर केला होता। विशाखाच्या या व्हिडिओवर गणेश आचार्य यांनी सुपर गॉड ब्लेस अशी कमेंट केली। गणेश आचार्यांनी केलेली ही कमेंट पाहून विशाखा सुभेदार भारावली। अपूर्वा निमळेकरनं तिच्या इंस्टाग्रामवर वेड लावलंय या गाण्यावरती धमाल डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केलाय। हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये तिनं चाहत्या ऋषभ पंतच्या तब्येतीत सुधारणा होतीये, लवकरच त्याला डिस्चार्ज मिळू शकतो अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे। दिल्ली डेहराडून हायवेवर झालेल्या भीषण अपघातात ऋषभला गंभीर दुखापत झाली होती। भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज मुरली विजयनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट शेअर करत त्यानं क्रिकेटला रामराम ठोकलाय। 38 वर्षाचा मुरली विजय त्याच्या स्टायलिश फलंदाजीसाठी ओळखला जायचा। हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेचं यंदाचं यजमानपद भारताकडे असून सुद्धा भारतीय संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचू शकला नाही। त्यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी राजीनामा दिलाय। याबाबतची माहिती हॉकी इंडियानं आपल्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केली। ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे। सिडनी इथं हा पुरस्कार सोहळा पार पडला। अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला वन डे प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड जाहीर झाला। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।